काय हो बोला बोला. सर्व सहयोगी बंधू भगिनींना अशी माझी कळकळीची आणि प्रेमाची नम्र विनंती आहे की आज येथे आपण या ठिकाणी मातांची गणेश स्वरूपात पूजा करायला जमलो आहोत. हे हृदयामध्ये पक्क धरा की आजच्या ह्या कलियुगामध्ये जन्म घेतलेले असे आपण थोर मानव, महान मानव आहोत, ज्यांना साक्षात आदिशक्तीची विविध रूपात साधूसाध पूजा करायला, पायाला स्पर्श करायला आणि पूजेच्या या सभा मंडपात यायला परवानगी मिळाली. पुराणशास्त्र जर वाचलं तर देवालेखांना देखील आदिशक्तीचे कधी पाय स्पर्श करायला मिळले नव्हते. संकटात आल्यानंतर देवीला दया आली, देवाने उपासना केली, त्यावेळेला देवी आली अवतरण आणि ते कार्य करून दुष्टांचा संहार करून परत अंतर्धान पावलेली आहे. पण कलियुगात हे भाग्य आहे की देवी मानवात येऊन रमलेली आहे. एवढंच नाही तरी तुमच्या आमच्या पाठीमागं काही तपश्चर्या नसताना शक्तीमध्ये तिने आपल्याला ब्रह्मरंध्रातून ह्या आईने आपल्याला सगळ्यांना जन्म दिलेले आहे. सगळ्या शक्त्या ते आपल्याला रोज देऊन राहिलेले आहे. आणि या ठिकाणी जी मंडळी इथं पुढं प्रत्येक सेंटरची एक एक बसवली, ती नावाला तुमचे प्रतिनिधी म्हणून बसले, एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून बसलेले आणि प्रत्येकावर प्रत्येक केंद्राच्या ह्या प्रतिनिधीवर श्री माताजी सूत्र बांधत असतात. एक मनुष्य कोणी जरी त्यांनी एक सुपारी म्हणून जरी मांडली तरी त्या सुपारीवर त्या विश्वाचं सूत्र बांधून ते चक्र उघडीत असतात. आता ही मंडळी पुढे बसली म्हणून मनामध्ये माणसाला असे मानवी मनाला वाटत तसं नाही करायचं, तसं नाही, असं कधीही नाही, तसं नाही करायचं. तर एक मानवाचे प्रतिनिधी म्हणून तुमच्या समोर बसवले, ह्या पूजेचे परिणाम सगळ्या विश्वावर होणार आहे. कारण सगळ्या विश्वाचं सूत्र ह्या मंडळींच्यावर बसवलेले आहे. त्याचप्रमाणे इथं बसलेली एवढी जी मंडळी इथं आज भाग्यवान आहेत, यांना जो लाभ ह्या मंडळीने होणार आहे तो लाभ ह्या मंडळींच्या मार्फत होणार आहे. ह्या मंडळींची चक्र उघडली म्हणजे तुमचं चक्र उघडलं, हे लक्षात घ्या. तेव्हा हे पूजेचं फार महात्म्य आहे. म्हणजे हजारो वर्षाची तपश्चर्या आणि एक पसायदान पूजा पसायदान इथे का समान आहे. आता त्यातले पहिले 3 ह्याच्या सांगते मी. याचा अनुभव हा प्रत्येकाने आपल्या शक्तीमध्ये घेतला पाहिजे. मला काय प्राप्त झालेले फार अशातला भाग नाही, परंतु मला त्याचा थोडा अनुभव आलेला आहे की तुम्ही 12 वर्षाचं तप करा आणि एक क्षणाची पूजा करा आणि शांत चित्ताने त्या ठिकाणी बसा, तर तुमची सगळी प्रगती होऊन जाईल. आता या ठिकाणी जमलेल्या मंडळींना माझ्या अजूनच कळकळीचे गावाने की पूजेच्या वेळेला त्यांनी व्यवस्थित स्वतःला बंधन करावं. मनातले घरादाराचे मुलाबाळांचे काही विचार असतील ते कृपा करून सोडून द्यावेत. आता आपण देवाच्या राज्यात बंधन घ्या. बरं आहे, चांगली आयडिया. टेक अ बंधन, इज अ गुड आयडिया. सी वी हॅव टू बी सिरियस अबाउट इट. वी मस्ट अंडरस्टँड वी आर सेंट्स अँड वी शुड take it up everything seriously. It's a tremendous task. दुसरं असं सांगायचं आपण पुढे बसलो की मागे बसलो या गोष्टीला महत्व नाही. नाही, हे काहीतरीच असं शोभतं का? साधू संतांना काय शोभतं का? ते या शोभत. ठिकाणी आपण या सभा मंडपात आज बसला, या ठिकाणी जी परमेश्वराने हजारो वर्षापूर्वी तुमच्याकरता ही जागा नेमून ठेवलेली हे लक्षात घ्या. त्या ठिकाणीच तुमचा बसून आज उद्धार होणार आहे. हे माझं 101% म्हणणं की आज या ठिकाणी तुमचा उद्धार होणार आहे. हे स्थान तुम्ही सोडायचं नाही. पूजा होत असताना जशी माणसं बसती असतील, जितक्या श्री माताजी तुम्हाला दिसतील तितक्याच तुम्ही बघायच्या. कारण त्या चक्रातून जे निघणारे व्हायब्रेशन आहेत ते व्हायब्रेशन तुमच्या शरीरामधील चक्राला आवश्यक आहे. तेव्हा असं वाकडं तिकडं मान करणं, हल्ला अजिबात करायचं नाही. मध्येच हसायचं, मध्येच खुळेपणा, तसं नको. त्यांनी मान राहत करायचं, स्वतःला शिष्ट समजायचं नाही. आम्हाला फार समजतं असं समजलं की झालं मग ते घोटाळा. पण दुसरं सांगायचं म्हणजे आता की आपलं पसायदान आहे, तुम्ही ऐकलंच आहे, त्याच्यामध्ये पहिलंच आहे की आता विश्वात्मके तोषावे, विश्वाचा जो आत्मा त्यांनी तोषावे आणि मग पसायदान. तेच आम्ही आलो. विश्वाचा जो आत्मा आहे तोच इथे बसलेला आहे. त्यांनी म्हटलं तसं सगळं करतोय की नाही ते बघा. खळांची व्यंकटी सांडो झालं, दुरितांचे तिमिर जावो झालं, तुम्ही बघा त्यातलं. त्यांनी जे लिहून बोलवलं मला त्याच्यासाठी त्या ज्ञानेश्वरांनी म्हटलं तसं आणलंय की नाही. पण मी विश्वाचा आत्मा आहे, त्याला हे असं लहान लहान खुळ्यासारखं हे कसं वागून चालेल आपल्याला. आणि हे खुळे पण ते तामसिक लोकांचं लक्षण आहे. हे परवा मी लेक्चरमध्ये सांगितलं, परत तुम्हाला समजावून सांगितलं. बरं, आता चला सुरू. नकळत आपण मनाने